बघा असा मस्त असा एकदम छान असा आयटम आपण आज बनवणार आहोत। काही जुन्या आठवणी आलेल्या आहेत। तर यावर दिसत अगदी आम्ही लहान असताना किंवा अगदी थोडंसं कळत असताना आम्ही हे ब्रेड रोल आमची आई आम्हाला बनवून देत होती। त्याच्यानंतर मी जिथे पहिले जॉब करायची तिथे देखील आम्हाला सकाळी सकाळी आमचे जे मामाजी आहेत ते तयार करून ठेवायचे। मामाजी म्हणजे हे जे कॅन्टीनवाले होते ते मामाजी। तर ते इतके छान अगदी मस्त करायचे, गरमागरम अगदी खाण्याची इच्छा व्हायची। चला तर मग मी आज ठरवलं की आज आपण ब्रेड रोल बनवूया। तर त्याच्यासाठी आपल्याला स्टफिंग तयार करावं लागणार आहे। इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे। तर त्यामध्ये बघा इथे मी लसूण घेतलेले आहे, अद्रक घेतलेला आहे, काही हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, पत्ताकोबी घेतलेला आहे, कांदा, गाजर, शिमला मिरच ते घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे मी वाटाणा घेतला आहे, टमाटा घेतलेला आहे। वाटाणे हे माझे मी गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि काही 3 मोठे मोठे हे बटाटे घेतलेले आहे। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे गॅसवर व त्या पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। आपल्याला 2 ते 3 चमचे मस्त तेल घालून घ्यायचं आहे। आता गॅस चालू करते आहे मी आता इथे आणि तेल गरम झाल्यानंतर मात्र इथे आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे 1 चमचा आणि छान अगदी जिरं आपलं हे तडतडलं पाहिजे। बघा आता एकदम छान तडतडल्यानंतर इथे मी जे लसूण कट करून ठेवला होता, अगदी भरपूर लसूण कट करून ठेवायचा हा आणि तो आता आपल्याला छान मस्तपैकी असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खूप सुंदर आणि खूप खमंग चव लागते हे लसणाने। खूप छान भाजी तयार करायची आपल्याला, हे स्टफिंग तयार करायचं आहे। त्याच्यानंतर मी जे अद्रक आहे ते देखील इथं 1.5 इंच मी इथे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे, तो देखील छान परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी 7-8 लाल मिरच्या घेतल्या, तुम्ही हिरव्या पण घेऊ शकता पण माझ्याकडे होत्या म्हणून लाल घेतल्या आहे। त्या पण अगदी बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहे आणि जर लहान मुलं खात असतील तर थोडं सांभाळूनच घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मी इथे कांदा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला इथं मस्त असं छान असा परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा पण अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। एकदम छान आणि एकदम मस्त, मला खूपच छान खूप आठवण आली त्यावेळेस आमचे मामाजी जे तयार करून देत होते त्यावेळेस। आता इथे कांदा परतवून झालेला आहे। तर आता इथे टोमॅटोचे 2 घेतलेले होते मी, अगदी लालसर टमाटा घ्यायचा आहे आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। ती देखील आपल्याला सुंदर अशी छान मस्त अशी परतवून घ्यायची आहे। बघा एकदम छान अगदी 1 ते 2 मिनिटं असं सगळ्या भाज्या आपल्याला ह्या छान अशा परतवून घ्यायच्या आहे। आता यानंतर मी एक गाजर कट करून ठेवला होता बारीक बारीक। तुमच्याकडे ज्या पण भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता जेणेकरून मुलं खातात, कारण मुलं अशा भाज्या खात नाही, तर निदान असे प्रकार जर करून दिले तर त्या भाज्या त्यांच्या पोटात देखील जातात। आता हा जो गाजर आहे हा पण छान मस्त परतवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी 2 शिमला मिरची बारीक बारीक कट करून घेतलेली आहे, ती देखील आपल्याला छान मस्त परतून घ्यायची आहे। थोडी पत्ताकोबी ही पण टाकून घेतलेली आहे मी, ती पण बारीक कट करून घेतलेली आहे। ती पण आता मस्त छान अशी परतवून घ्यायची आहे। बघा कलर वगैरे किती छान दिसतोय ना, अगदी कलरफुल भाज्या झालेल्या आहेत ह्या, एकदम मस्त पैकी एकदम छान झाल्या। तर ह्या एकदम छान अशा परतवून घ्यायच्या। तर ह्या परतवून होत आहेत तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। आता इथे मी प्रिझर्वेटिव्ह वाटाणा घेतलेला होता व तो गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेला होता स्वच्छ धुवून। आता हा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। वाटाणा पण खूप छान लागतो आणि मुलांना देखील खूप आवडतो, म्हणून वाटाण्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतलेली आहे मी। बाकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। आता वाटाणा पण अगदी छान मस्त शिजेपर्यंत आपल्याला छान ह्या भाज्या मस्त अशा परतवून घ्यायच्या आहे। आता एक वाफ काढून घ्यायची आहे, तर मी झाकण लावून मस्त 5 ते 7 मिनिटाची वाफ काढून घेते। वाफ काढून घेते तोपर्यंत आपल्याला इथे मी 3 मोठे मोठे बटाटे जे आहे, 2 मीडियम आणि 1 मोठा बटाटा हा बॉईल करून गार करून घेतलेला होता, तो आता मस्तपैकी मी किसणीवर किसून घेत आहे। बघा एकदम कद्दूकस करून घ्यायचा आहे। आता बघा हिचं 5 मिनिटानंतर छान वाफ बसलेली आहे भाज्यांना, एकदम छान मस्त शिजलेल्या आहेत भाज्या, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये काही आपल्याला पावडरी मसाले टाकायचे आहेत, तर यामध्ये मी 1 चमचा हळद घालत आहे। त्यानंतर मी 2 चमचे तिखट घालून घेणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, इथे मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार, कारण आपल्याला याच्यात बटाटा पण घालायचा आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर 1 मोठा चमचा मी धणेपूड घालून घेतलेली आहे। बघा आता धणेपूड घातल्यानंतर इथे आपल्याला इथे मी आमचूर पावडर जी आहे ती टाकून घेतलेली आहे आंबटपणानुसार, तर तुम्ही देखील टाकू शकता। आणि इथे मी थोडासा चाट मसाला देखील टाकून घेतलेला आहे,
आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. एकदम सुंदर आणि एकदम आंबट गोड अशी चव येणार आहे ह्या भाजीला. बघा एकदम छान, अगदी तिखट आंबट गोड खूप सुंदर भाजी तयार होते ही. आता यानंतर ह्या सगळ्या परतल्यानंतर मात्र आपल्याला जो बटाटा आपण कद्दूकस करून ठेवलेला होता किंवा किसणीने किसून ठेवलेला होता, तुम्ही हाताने देखील क्रश करून टाकू शकता. पण याप्रमाणे जर आपण केला तर तो छान अगदी स्मॅश होतो. पूर्ण भाजी एकदम छान एकजीव एक मिळून येते एकदम मस्तपैकी. आणि बटाटे तर मुलांना आवडतातच आणि त्याप्रमाणे हे अगदी बाइंडिंगचं सुद्धा काम करतं आणि बटाट्यानी चव पण देखील खूपच छान येते. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे मी. एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त अशी झालेली आहे भाजी तयार. छान अगदी हलवून घ्यायची आहे, सगळीकडनं एकसारखी करून घ्यायची आहे आपल्याला ही. बघा आता यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे. जवळपास आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही टेस्ट करून अगदी जर तुम्हाला मीठ वगैरे कमी वाटत असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता. बघा एकदम छान झालेली आहे. आता हिला वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे बटाटा पण अगदी छान वाफाळला जाईल मस्तपैकी. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे व ही गार करण्यासाठी ठेवते आहे. बघा तर यामध्ये तुम्ही ब्रेड सँडविच पण बनवू शकता किंवा आता इथे मी ब्रेड रोल बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे. तर एका बाउलमध्ये मी 3 वाट्या हे मैदा घेतलेला आहे व 3 वाट्या मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मग मी इथे मिरपूड जी आहे ती क्रश करून घेतलेली आहे. याने एकदम छान म्हणजे खूपच मस्त अशी टेस्ट येते. तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील मिरपूड करून घेतली तरी चालणार आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे व यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी ओतून एक छान अगदी बॅटर तयार करायचं आहे. जे बॅटर अगदी म्हणजे घट्ट पण नको आणि पातळ पण नको, कारण आपल्याला हे व्यवस्थित कोटिंग व्हायला पाहिजे जे आपण ब्रेड रोल तयार करणार आहोत त्याच्यासाठी. तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतील त्या व्यवस्थित अशा मोडल्या जातील. तर अशा प्रकारे मी अगदी थोडं पाणी टाकून मी यामध्ये ही छान अगदी स्लरी तयार करून घेत आहे. बघा एकदम छान स्लरी आपली ही इथे तयार झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. बघा एकदम मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला जर थोडी अगदी घट्ट वाटत असेल तर अगदी एखाद चमचा तुम्ही परत पाणी घालू शकता यामध्ये. बघा एकदम मस्त झालेली आहे. अगदी पाहता क्षणी ही भाजी पाहता क्षणीच अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे. बघा आता ही तयार झालेली आहे. तर यामधले छोटे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत. तर त्याच्या आधी आपल्याला इथे ब्रेड आहे ते ब्रेड घ्यायचे आहे व त्याची साईड काढून घ्यायची आहे व हा ब्रेड जो आहे हा लाटण्याने एकदम छान एकसारखा करून घ्यायचा आहे. छान असा लाटून घ्यायचा आहे तो व त्यावर मात्र आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे चमच्याने, किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी घालून तो अगदी ब्रेड त्याच्यामध्ये जरी भिजवून घेतला तरी चालेल. पण त्याने काय होतं की उचलताना मात्र तो जास्त जर भिजला गेला तर तो तुटू शकतो. त्याच्यामुळे आपण जर असं चमच्याने जर पाणी टाकून जर ब्रेड ओला केला तर तो व्यवस्थित आपल्याला हँडल पण करता येतो. तर हा मी छान असा ओला करून घेत आहे. आता यामध्ये छोटे आपल्याला जे गोळे आहे भाजीचे ते करून घ्यायचे आहे. पहा या भाजीची जी आहे ना, मी अजून एक रेसिपी केलेली आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणून इथे आता ती भाजी जी आहे ती थोडी दिसते आहे तुम्हाला. आता इथे मी लांबट असा मस्त गोल आकार आधी करून नंतर लांबट असा त्याला आकार देऊन असा आपल्याला हा त्या ब्रेडवर ठेवायचा आहे. बघा लाटून ज्याच्यावर आपण पाणी घालून घेतलेला आहे व तो छान असा मस्तपैकी रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी याला म्हणजे काहीच लागत नाही, अगदी पटकन चिटकला जातो. दोन्ही साईड पण आपल्याला मस्त बंद करून घ्यायची आहे व हाताने व्यवस्थित असा आपल्याला तो रोल करून घ्यायचा आहे, म्हणजे तो सगळीकडनं असा छान असा पॅक होईल. बघा आता मस्त पॅक झालेला आहे. एकदम छान असा सारखा एकदम पॅक झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे जे आपण स्लरी तयार केलेली होती ह्या स्लरीमध्ये हा रोल जो आहे आपल्याला हा बुडवायचा आहे. बघा याला तुम्ही डबल कोटही करू शकता, पण मी इथे सिंगलच करणार आहे. आता त्यानंतर इथे मी काही ब्रेड क्रम्स घेतलेले आहे. आता मी ब्रेड क्रम्स पण मी घरातच केलेले आहे. जे ब्रेड आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी हे मस्तपैकी असे रोस्ट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर मग आता हा जो रोल आहे आपल्याला ह्या ब्रेड क्रम्स मध्ये पूर्ण असा लोळवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा एक झालेला आहे. आता मी दुसरा एक तुम्हाला पुन्हा तसा करून दाखवत आहे.
पुन्हा आपल्याला हा फ्लॅट करून घ्यायचा आहे ब्रेड लाटण्याला लाटून, आणि त्याच्यावर पुन्हा आपल्याला हे छान असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ब्रेड पूर्ण ओला करून आता त्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखं स्टफिंग असं मस्त भरून घ्यायचं आहे. अगदी खूप छान लागतात हे, अगदी गरमागरम टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी बरोबर खूपच छान लागतात. किंवा तुम्ही एखादी हिरवी चटणी देखील तुम्ही करू शकता. बघा, हे पण मी आता स्लरीमध्ये बुडवून घेत आहे आणि त्यानंतर मात्र मी ब्रेड क्रम्स यावर लावून घेत आहे सगळीकडनं एकदम छान असे व्यवस्थित. अशा प्रकारे मी हे सगळे रोल हे जे आहे हे ते सगळेच्या सगळे मी करून घेणार आहे. खूप होतात हे, खूप म्हणजे खूप होतात. नंतर परत माझं स्टफिंग उरलं होतं, तर दुसऱ्या दिवशी पण मी याचं सँडविच बनवलं होतं. बघा, आता हे असे रोल तयार झालेले आहे आपल्या इथे. आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करायलाच ठेवलेलं होतं, तर छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग लो टू मिडियमवर आपल्याला हे छान मस्त तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय देखील करू शकता. ते एकदम छान असे तयार झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे उलट पालट करून आपल्याला हे सगळे रोल जे आहे व्यवस्थित छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. एकदम क्रिस्पी होतात, एकदम छान होतात. पहा, एकदम छान, अगदी मस्त. ते दोन्ही तिन्ही सगळ्या साईडने आपल्याला व्यवस्थित छान अगदी फ्राय करून घ्यायचे आहे. बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे, एकदम छान कलर आलेला आहे याला. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे, तर मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे. अगदी तेल आपल्याला एकदम छान असं निथळून घ्यायचं आहे तेल. आता हे सगळे मी काढून घेत आहे. मस्त असा खमंग वास येतोय, एकदम सुंदर असा वास येतोय, खूप छान. तर तुम्ही हे नक्की करून बघा, मुलांना आवडतात. मुलांना तुम्ही हे डब्याला देखील देऊ शकतात, काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून. आणि मुलं आवडीने देखील खातात. त्यामध्ये त्यांना काही कळतच नाही की भाज्या कोणत्या टाकलाय, काय टाकलाय. तर त्याप्रमाणे आता हा दुसरा देखील मी उरलेले जे आहे ते तळून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे. बघा, तुम्ही आवाज पाहू शकता इथे. किती छान आवाज येतो आहे ना, मस्त एकदम. तर अशा प्रकारे हे आपले तयार झालेले आहे. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा, या प्रकारे तुम्हाला नक्की आवडेल. आणि केल्यानंतर मला कमेंट करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.